नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण जॉब अनालिसिस म्हणजे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी HRM पार्ट 1 त्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आता हा HRMचा पार्ट 2 म्हणू आपण याला. तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तर जे विद्यार्थी माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की जर आपले लेक्चर वगैरे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. आता बघा की पहिला आहे जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस इज द सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन अबाउट द जॉब इन टर्म्स ऑफ टास्क असेल, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी नेसेसरी टू डू द जॉब. म्हणजे जॉब अनालिसिस म्हणजे काय की त्या जॉबचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, पण कशा स्वरूपात? इन टर्म्स ऑफ टास्क, ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी. मी त्याला TDR म्हणत असतो. नेसेसरी टू डू द जॉब, जे आवश्यक कशासाठी आहे की जॉब करण्यासाठी आवश्यक काय 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 असते, टास्क, ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन करणं म्हणजे त्याला जॉब अनालिसिस म्हणतो. अनालिसिस म्हणजे काय? त्याची एकदम चिरफाड बारीक डिटेल ऑपरेशन करणे, तर त्याला आपण जॉब अनालिसिस म्हणत असतो. 5 स्टेप कोण काय द्या? 5 स्टेप्स ऑफ जॉब अनालिसिस. पहिला ऑर्गनायझेशनल जॉब अनालिसिस. स्टडी ऑफ ऑर्गनायझेशन, स्टडी द ऑर्गनायझेशन टू अंडरस्टँड इट्स गोल, स्ट्रक्चर अँड मॅन पॉवर नीड्स. तर हे याच्यासाठी आपण ऑर्गनायझेशनल जॉब अनालिसिस करतो. नंतर सिलेक्शन ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह जॉब, म्हणजे एखादा जो जॉब आहे तो काय करेल, त्या ऑर्गनायझेशनला किंवा ग्रुपला रिप्रेझेंट करत असते. सिलेक्ट द इम्पॉर्टंट ऑर सिमिलर जॉब दॅट रिप्रेझेंट द होल ग्रुप, म्हणजे त्या पूर्ण ग्रुपला एखादा जॉब जर रिप्रेझेंट करत असेल तसंच स्पेसिफिक जॉब सिलेक्ट करायचा आहे. नंतर डेटा कलेक्शन म्हणजे काय? collect the information about job using the method like interview, questionnaire, ऑब्झर्वेशन, रेकॉर्ड, अशा टाईपच्या पद्धतीने ते डेटा कलेक्ट करायचा. नंतर जॉब डिस्क्रिप्शन. प्रिपेअर अ रिटन स्टेटमेंट ऑफ द व्हॉट अ जॉब इन्व्हॉल्व इन्क्लुडिंग टास्क, ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी, हे सगळं त्याच्यामध्ये येणार. नंतर जॉब स्पेसिफिकेशन मध्ये काय आहे ना? प्रिपेअर द लिस्ट ऑफ क्वालिटीज रिक्वायर्ड टू परफॉर्म द जॉब सच ॲज एज्युकेशन, स्किल, एक्सपिरियन्स, फिजिकल अँड मेंटल ॲबिलिटीज. म्हणजे तो जॉब परफॉर्म करण्यासाठी काय काय लागू शकते, म्हणजे त्याच्यात एज्युकेशन येईल, स्किल येईल, काय फिजिकल लागत असेल, काय मेंटल गोष्टी लागत असतील किंवा ॲबिलिटीज लागत असतील, ते सगळं स्पेसिफाय करणे. नंतर हिअर आर द डाटा कलेक्शन मेथड इन द जॉब अनालिसिस. म्हणजे डाटा कलेक्ट कोणकोणत्या मेथड, म्हणजे पहिली असते की इंटरव्ह्यू. आता हे डिटेल वाचत करायचं नाही किंवा डिटेल लक्षात ठेवायचं नाही, फक्त नावं लक्षात द्यायचं. पहिली मेथड आहे इंटरव्ह्यू मेथड, म्हणजे डायरेक्टली एम्प्लॉईज किंवा सुपरवायझरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याला विचारायचं. नंतर एक्सपर्ट मेथडमध्ये काय? जॉब एक्सपर्ट और एक्सपिरियन्स सुपरवायझर, त्याला विचारायचं. नंतर डायरी किंवा लॉगबुक. डायरीमध्ये डेली ऍक्टिव्हिटी असतात किंवा लॉगबुक मध्ये मेन्शन केलेल्या असतात, त्या बघायच्या. जॉब परफॉर्मन्स मेथड. अनालिस्ट स्टडी द ऍक्च्युअल परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉईज व्हाईल डुईंग द, म्हणजे तो एम्प्लॉई जॉब करत असतानाच त्याचं परफॉर्मन्स बघायचं. नंतर पर्सनल ऑब्झर्वेशन मेथड. स्वतः ऑब्झर्वेशन मधून काही डेटा मिळते का? नंतर प्रश्न विचारून, क्वेश्चनरिंग मेथड. नंतर क्रिटिकल इन्सिडेंट मेथड, म्हणजे काय? इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह इन्सिडेंट रिलेटेड टू जॉब परफॉर्मन्स आर रेकॉर्डेड. म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह इन्सिडेंटच असतील का? नाही तर त्याला काय म्हणत असतात की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी येतात, त्याला आपण क्रिटिकल इन्सिडेंट मेथड असं म्हणत असतो. नंतर जॉब इव्हॅल्युएशन. जॉब इव्हॅल्युएशन इज द सिस्टमॅटिक अँड अनालिटिक प्रोसेस यूज इन अन ऑर्गनायझेशन टू फाइंड आउट द रिलेटिव्ह व्हॅल्यू ऑर वर्थ ऑफ अ डिफरंट जॉब. आता बघा त्याची आपण डेफिनेशन साधी आपण ब्रेक केलेली आहे. सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे काय? इट इज डन इन अन ऑर्गनायझेशन, ऑर्गनाइज और स्टेप बाय स्टेप, नॉट रँडमली. म्हणजे रँडमली नाही घ्यायचं ते. सिस्टमॅटिक म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप घ्यायची. नंतर अनालिटिक मॅनर म्हणजे काय? जॉब आर केअरली स्टडीड बेस्ड ऑन द फॅक्टर्स लाईक स्किल, रिस्पॉन्सिबिलिटी, एफर्ट, वर्किंग कंडिशन, या बेसवर त्याचं अनालिटिक करायचा. नंतर कम्पॅरेटिव्ह वर्थ ऑफ द जॉब. इट कम्पेअर्स द वन जॉब विथ अनदर टू डिसाइड विच जॉब इज मोर इम्पॉर्टंट और इव्हॅल्युएट और व्हॅल्युएबल इन द ऑर्गन. एखादा म्हणजे दोन कम्पॅरिझन कसं आहे, दोन जॉबचं करावं लागेल ना, म्हणजे कोणता जॉब महत्वाचा आहे ऑर्गनायझेशनसाठी, त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. इन अन ऑर्गनायझेशन म्हणजे काय? इट इज यूज विदिन द कंपनीज ऑर इन्स्टिट्यूट टू मेंटेन द फेअरनेस इन द जॉब रँकिंग अँड सॅलरी स्ट्रक्चर. नंतर बघा, कम्पॅरिझन बिटवीन जॉब अनालिसिस अँड जॉब इव्हॅल्युएशन.
आता हे बघा, जॉब अनालिसिस हे दिसते आपल्याला इथं. थोडस मी याला हे राऊंड करू. जॉब अनालिसिस दिसते इकडे, आपल्याला जॉब इव्हॅल्युएशन असं दिसते. आता ह्या डेफिनेशन सुद्धा विचारतात बरं एक्झाम मध्ये, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला इकडे काहीतरी दिलेलं असेल किंवा इकडं, आणि विचारेल की काय जॉब फॅक्टर आहे, जॉब इव्हॅल्युएशन आहे, जॉब अनालिसिस आहे. त्याच्यामुळे या डेफिनेशन सुद्धा महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. आता जॉब अनालिसिस म्हणजे आपण बघितलं होतं की जॉब अनालिसिस इज द सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ द जॉब दॅट इन्व्हॉल्व्स स्टडिंग अँड कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट अ जॉब रिक्वायर्स इन टर्म्स ऑफ कोणतं TDR, ज्याला आपण म्हणतो टास्क, ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी निडेड टू परफॉर्म इट इफेक्टिव्हली. आता जॉब इव्हॅल्युएशन इज द सिस्टमॅटिक अँड अनालिटिक प्रोसेस यूज इन अन ऑर्गनायझेशन टू फाइंड आउट द रिलेटिव्ह व्हॅल्यू ऑर वर्थ ऑफ ए डिफरंट जॉब. आता याचा पर्पज प्रोसेस ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट जॉब. ही प्रोसेस कशी असते? प्रोसेस ऑफ डिटरमाइन द रिलेटिव्ह वर्थ ऑफ द जॉब. नंतर फोकस, व्हॉट द जॉब इन्व्हॉल्व्स म्हणजे काय, ड्युटी असेल, रिस्पॉन्सिबिलिटी आणि स्किल असेल. आपण TDR म्हणले ना त्याला, टास्क, ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी. इथं फोकस कशावर असते? हाऊ व्हॅल्युएबल द जॉब इज कम्पेअर टू अनदर जॉब. म्हणजे एक जॉब दुसऱ्या जॉबच्या कंपॅरिझन मध्ये किती इम्पॉर्टंट आहे, हे इथं त्याच्यावर फोकस असते. पर्पज काय असते? दॅट टू प्रिपेअर जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन. याचा पर्पज काय असते? टू फिक्स द फेअर वेजेस अँड सॅलरी स्ट्रक्चर. कारण की जे महत्वाचं असते जॉब, त्याला थोडीशी सॅलरी जास्त असते. नंतर नेचर कसं असते? डिस्क्रिप्टिव्ह, डिस्क्राईब द जॉब. याचं नेचर कसं? इव्हॅल्युएट म्हणजे जज द जॉब व्हॅल्यू, म्हणजे एखादा जॉब दुसऱ्या जॉबच्या तुलनेत किती महत्वाचा आहे हे इव्हॅल्युएट करणं. आता इथं फक्त काय डिस्क्रिप्शन, इथं दोघांचं कंपॅरिझन केलं का? तर नाही. इथं फक्त काय डिस्क्रिप्शन, जॉब डिस्क्रिप्शन कोणत्या फॉर्म मध्ये? टास्क, ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटीज. नंतर हे काय पहिल्यांदा होते? जॉब अनालिसिस पहिल्यांदा, नंतर जॉब इव्हॅल्युएशन होते. डन आफ्टर द जॉब अनालिसिस. म्हणजे पहिले जॉब अनालिसिस होते, नंतर त्याचं जॉब इव्हॅल्युएशन होते. जॉब इव्हॅल्युएशन मेथड कोणकोणते असते? क्वालिटेटिव्ह असते, क्वांटिटेटिव्ह आणि एक्सटर्नल मेथड. क्वालिटेटिव्ह मध्ये काय? जॉब रँकिंग, जॉब क्लासिफिकेशनच्या बेसवर होत असेल. नंतर क्वांटिटेटिव्ह नंबर बेस असते ना, क्वांटिटी म्हणजे नंबर किंवा संख्या, म्हणजे फॅक्टर कम्पॅरिझन असेल, पॉईंट मेथड असेल. याचं एक्सटर्नल मध्ये काय? मार्केट बेस म्हणजे सॅलरी सर्वे, मार्केट प्राइसिंग. आता त्याच्यामधलं आहे पहिलं क्वालिटेटिव्ह, जजमेंटल बेस. आता त्याच्यामध्ये एक बघा, जॉब इव्हॅल्युएशन बेस ऑन द जजमेंट बाय कम्पेअरिंग जॉब ॲज अ होल विदाउट युजिंग नंबर्स. म्हणजे हे क्वालिटेटिव्ह आहे ना. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय? त्याचे गुण, ते संख्या दाखवत नसते. आता पहिला आहे जॉब रँकिंग. जॉब आर अरेंज इन ऑर्डर फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट इम्पॉर्टन्स बेस ऑन द ओव्हरऑल व्हॅल्यू. म्हणजे जॉब रँकिंग नुसार अरेंजमेंट करणे, तर त्याला जॉब रँकिंग म्हणतात. जॉब क्लासिफिकेशन, जॉब आर ग्रुप इन टू द डिफरंट ग्रेड्स ऑर क्लासेस बेस्ड ऑन द सिमिलर ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी अँड द स्किल लेवल. नंतर आता असते की क्वांटिटेटिव्ह, नंबर बेस. क्वांटिटी म्हणजे काय? नंबर म्हणतो ना. फॅक्टर कम्पॅरिझन आणि पॉईंट मेथड. आता बघा, जॉब इव्हॅल्युएशन इज द युजेस न्यूमेरिकल स्कोर ऑर पॉईंट टू मेजर द जॉब फॅक्टर्स लाईक स्किल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला पहिला फॅक्टर कम्पॅरिझन. जॉब आर कम्पेअर्ड बेस्ड ऑन द की फॅक्टर लाईक स्किल, एफर्ट, रिस्पॉन्सिबिलिटी अँड इच फॅक्टर इज गिव्हन मोमेंटरी व्हॅल्यू. प्रत्येक फॅक्टरला म्हणजे स्किल असेल, एफर्ट असेल, एक काहीतरी व्हॅल्यू दिलेली असते, त्याला आपण म्हणतो फॅक्टर comparison. Point method. Job are evaluated by assigning the point to the different job factors and total point decide the job worth. म्हणजे काही जॉबला पॉईंट दिलेले असतात, मग ते पॉईंट ते ठरवते की जॉब कोणता महत्वाचा आहे किंवा कोणता बिन महत्वाचा आहे. नंतर एक्सटर्नल मध्ये काय? मार्केट बेस म्हणजे सॅलरी सर्वे असू शकते किंवा मार्केट प्राइसिंग. जॉब इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन कम्पेअरिंग जॉब सॅलरीज विथ द एक्सटर्नल जॉब मार्केट. सॅलरी सर्वे मध्ये काय असते? कलेक्टिंग डाटा अबाउट पे रेट्स ऑफ सिमिलर जॉब इन अदर ऑर्गनायझेशन. म्हणजे सेम जॉब साठी दुसऱ्या याच्या कंपनीत, ऑर्गनायझेशन मध्ये काय स्केल आहे, तर त्याला आपण सॅलरी सर्वे म्हणत असतो. मार्केट प्राइसिंग, फिक्सिंग द जॉब व्हॅल्यू बेस्ड ऑन द करंट मार्केट सॅलरी रेट्स फॉर द सिमिलर जॉब. नंतर रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. आता रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन हे दोन्ही बऱ्याचदा लोकांना सारखंच वाटते, पण प्रत्यक्षात तसं नाही. रिक्रुटमेंट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग अँड अट्रॅक्टिंग द सुटेबल कॅन्डिडेट फॉर द व्हॅकंट जॉब पोझिशन इन द ऑर्गनायझेशन. इट क्रिएट्स द पूल ऑफ ऍप्लिकेशन फ्रॉम विच सिलेक्शन इज डन.
म्हणजे नंबर ऑफ ऍप्लिकेशन कलेक्ट करणं, तर त्याला आपण रिक्रुटमेंट म्हणतो. आणि कशासाठी, की बाबा फाइंडिंग अँड अट्रॅक्टिंग द सुटेबल कॅन्डिडेट. म्हणजे हे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. कशासाठी, तर फाइंडिंग अँड अट्रॅक्टिंग द सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर द व्हॅकंट जॉब पोझिशन, तर त्याला आपण रिक्रुटमेंट. परंतु सिलेक्शन ही प्रत्यक्ष पद्धत आहे, की त्याची निवड करायची आहे. सिलेक्शन इज द प्रोसेस ऑफ चुझिंग द मोस्ट सुटेबल कॅन्डिडेट. आता इथं काय केलं, रिक्रुटमेंट मध्ये काय केलं, फाइंडिंग अँड अट्रॅक्टिंग अ सुटेबल कॅन्डिडेट. फाइंड आणि त्याची आपण इथं चूज केलेलं नाही, फक्त त्याला फाइंड केलं, अट्रॅक्ट केलं, की बाबा कॅन्डिडेट्सला या आमच्याकडे ऍप्लिकेशन करा, असे नंबर ऑफ ऍप्लिकेशन जमा करायचे. आता सिलेक्शन मध्ये रिअल मध्ये त्याचं सिलेक्शन करायचं. नंतर काय आपण, सिलेक्शन इज द प्रोसेस ऑफ चुझिंग द मोस्ट सुटेबल कॅन्डिडेट फ्रॉम द अवेलेबल ऍप्लिकेशन फॉर पर्टिक्युलर जॉब थ्रू द टेस्ट असू द्या, इंटरव्ह्यू असू द्या, आणि आणखी दुसरं काही इव्हॅल्युएशन असू द्या. म्हणजे रिक्रुटमेंट म्हणजे शॉर्टकट मध्ये आपण जर बघितलं तर अट्रॅक्ट करायचं आहे कॅन्डिडेटला, आणि मग ते नंबर ऑफ ऍप्लिकेशन जास्त प्रमाणात करतील. आता बघा सिलेक्शन, चुझिंग द बेस्ट कॅन्डिडेट. आता या इतर लोकांनी काय अट्रॅक्ट केलं आणि ऍप्लिकेशन भरले, आता त्याच्यातला आपल्याला बेस्ट कॅन्डिडेट चूज करायचा, निवडायचा, तर त्याला सिलेक्शन म्हणायचं आहे. नंतर सिलेक्शन टेस्ट कोणकोणते असू शकतात. परफॉर्मन्स टेस्ट. टेस्ट मेजर द कॅन्डिडेट ॲबिलिटी टू परफॉर्म द ऍक्च्युअल जॉब जॉब टास्क. नंतर इंटेलिजंट टेस्ट, बौद्धिक क्षमता त्याची. मेजर द मेंटल ॲबिलिटी, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, त्याच्यामध्ये सगळे ॲप्टिट्यूड टेस्ट. दिस टेस्ट इव्हॅल्युएट द कॅन्डिडेट पोटेन्शियल टू लर्न अ न्यू स्किल ऑर परफॉर्म द स्पेसिफिक टाइप्स ऑफ वर्क. नंतर पर्सनॅलिटी, त्याचा बिहेवियर, ॲटिट्यूड, पर्सनल टेस्ट त्याचं चेक करायचं आहे इथं. सिच्युएशनल टेस्ट. These tests examine how the candidates react or make a decision in the specific job related situation. म्हणजे एखादी विशिष्ट सिच्युएशन जॉबच्या रिलेटेड घडी, तर तो व्यक्ती कसा बिहेव करते किंवा कशी प्रतिक्रिया देते, तर त्याला आपण सिच्युएशनल टेस्ट असं म्हणतो. नंतर ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट. आता बघा, इट इज द ऍक्ट ऑफ इन्क्रीजिंग द नॉलेज अँड स्किल ऑफ एम्प्लॉईज फॉर द डुईंग स्पेसिफिक जॉब. पण तो डेव्हलपमेंट कसं असते, प्रोसेस ऑफ एनहान्सिंग समोर्स ॲबिलिटी टू ओव्हरऑल ग्रोथ. आता ट्रेनिंग, ट्रेनिंग म्हणजे काय, की एखाद्या विशिष्ट जॉब स्पेसिफिक टास्कसाठी ट्रेनिंग असते. ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी काय असते, प्रोसेस ऑफ एनहान्सिंग समोर्स ॲबिलिटी टू ओव्हरऑल ग्रोथ साठी त्याला डेव्हलपमेंट असते. ट्रेनिंग हे जनरली स्पेसिफिक टास्कच्या रिलेटेड असते. डेव्हलपमेंट हे जनरली ओव्हरऑल ग्रोथच्या रिलेटेड असते. हे शॉर्ट टर्म प्रोसेस आहे, कारण की ते स्पेसिफिक टास्क साठी आहे. हे लॉंग टर्म प्रोसेस आहे. फोकस ऑन द प्रेझेंट, याचा फोकस ऑन द फ्युचर असते. जॉब ओरिएंटेड असते, म्हणजे ट्रेनिंग जॉब अर्निंग वेजेस, करिअर ओरिएंटेड म्हणजे प्रोफेशनल ग्रोथ, पर्सनल गोल फुलफिलमेंट. इट इज द रिॲक्टिव्ह. रिॲक्टिव्ह म्हणजे का, एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याची ऍक्शन घेणे. इथं जर प्रोएक्टिव्ह म्हणजे एखादी गोष्ट घडण्याच्या अगोदरच ऍक्शन घेणे, तर त्याला आपण प्रोएक्टिव्ह म्हणतो. मेन ऑब्जेक्टिव्ह काय, तर टू एनहान्स द परफॉर्मन्स ऑफ द वर्क प्लेस. याचा मेन ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर द पर्सनल फॉर फ्युचर चॅलेंजेस. म्हणजे डेव्हलपमेंट ही लॉंग टर्म असते, आणि ते कसं असते, की ओव्हरऑल ग्रोथ करण्यासाठी असते. ट्रेनिंग हे शॉर्ट टर्म असते, आणि ते काय असते, की त्या एम्प्लॉईचं स्पेसिफिक टास्कच्या रिलेटेड जे काही स्किल असते ते वाढवण्यासाठी त्याला आपण ट्रेनिंग देत असतो. नंतर टाइप्स ऑफ ट्रेनिंग कोणकोणते असते, पहिलं असते ऑफ द जॉब, आणि दुसरं असते ऑन द जॉब ट्रेनिंग. ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजे काय, ऑफ द जॉब ट्रेनिंग इज द मेथड इन विच एम्प्लॉईज लर्न स्किल अँड नॉलेज अवे फ्रॉम द ऍक्च्युअल वर्क प्लेस. म्हणजे त्याच्या ऍक्च्युअल वर्क प्लेस पासून दूर जिथं काही ते ट्रेनिंग घेत असेल किंवा स्किल शिकत असेल, तर त्याला ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणतात. युजली इन द क्लासरूम ऑर ट्रेनिंग सेंटर, फॉर एक्झाम्पल लेक्चर, सेमिनार, वर्कशॉप, केस स्टडीज. आता हे ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजे आपण काय म्हणलं, की त्याची ऍक्च्युअल वर्क प्लेस आहे त्याच्यापासून दूर जर तो दूर राहून जर तो ट्रेनिंग किंवा स्किल शिकत असेल, तर त्याला आपण ऑफ द जॉब ट्रेनिंग असं म्हणतो. नंतर असते की ऑन द जॉब ट्रेनिंग. थोडस मी क्लिअर करतो जरा. ट्रेनिंग दॅट इज अप्लाइड टू द वर्क प्लेस व्हाईल एम्प्लॉई इज ऍक्च्युअली वर्किंग. म्हणजे जो काही त्या वर्क प्लेसवरच ट्रेनिंग घेत असेल, आणि त्याचा जॉब सुद्धा, ट्रेनिंग दॅट इज अप्लाइड टू द वर्क प्लेस व्हाईल द एम्प्लॉईज इज ऍक्च्युअली वर्किंग. म्हणजे जिथं त्याचं ऍक्च्युअल वर्किंग वर्क प्लेस आहे, तिथं जर ट्रेनिंग होत असेल, तर त्याला आपण ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये हे प्रिन्सिपल वापरल्या जाते, लर्निंग व्हाईल डुईंग. आता ऑन द जॉब ट्रेनिंगचे आपण एक्झाम्पल लक्षात ठेवू. आता याच्यावर बऱ्याचदा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न येतात. ऑफ द जॉब ट्रेनिंग, ऑन द जॉब ट्रेनिंगचे एक्झाम्पल विचारते, आणि इकडे तिकडे
म्हणजे काही एक्झाम्पल ऑन द जॉबचे टाकता इकडे घालते, काही ऑफ द जॉबचे इकडे तिकडे मिक्स करतात आणि आपल्याला विचारते की ऑन द जॉब ट्रेनिंगचे एक्झाम्पल कोणते, ऑफ द जॉब ट्रेनिंगचे एक्झाम्पल कोणते. तर आता इथं फक्त आपण ऑन द जॉब ट्रेनिंगचे एक्झाम्पल आपण पाठ करणार आहोत, म्हणजे उरलेले सगळे ऑफ द जॉब ट्रेनिंगचे असणार. म्हणजे एकच कोणते तरी पाठ करायचे, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. मग आपण काय करू, इथं ऑन द जॉब ट्रेनिंगचे एक्झाम्पल सगळे लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. त्यासाठी एक मी ट्रिक्स वापरलेली आहे की जित मेटे कोचिंग जॉब अप्रेंटिसशिप इंटर्नशिप अंडर कमी पैशात करतो. जित जित नावाचा विद्यार्थी आहे किंवा व्यक्ती आहे, त्याचं नाव मेटे आहे. मग तो काय करतो, जित मेटे कोचिंगचा जॉब अप्रेंटिसशिप इंटर्नशिप अंडर, जो काही कोचिंग जॉब आहे तो कशाच्या अंतर्गत का देतो, अप्रेंटिसशिप इंटर्नशिप अंडर कमी पैशात करतो. आता बघा, हे जित म्हणजे काय, JIT म्हणजे जॉब इंस्ट्रक्शन ट्रेनिंग, मे म्हणजे मेंटरिंग, ते म्हणजे काय टेम्पररी प्रोमोशन, कोचिंग म्हणजे कोचिंग, जॉब म्हणजे जॉब रोटेशन, अप्रेंटिसशिप म्हणजे अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप म्हणजे इंटर्नशिप, अंडर म्हणजे अंडर स्टडी आणि कमी म्हणजे काय कमिटी असाइनमेंट. हे सगळे ऑन द जॉब ट्रेनिंगचे एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे, कारण की आपल्याला कधी काही विचारते की बाबा ऑफ द जॉब ट्रेनिंगचे एक्झाम्पल कोणते, ऑन द जॉब ट्रेनिंगचे एक्झाम्पल कोणते. त्याच्यामुळे हे कीवर्ड लक्षात ठेवायचे आणि ही लिस्ट सुद्धा पाठ करायची. याच्यावर म्हणजे क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाम मध्ये येत असतो. होप करतो बऱ्याच गोष्टी मी फास्ट सांगितल्या. काही समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.